राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यालयीन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे संतोष परदेशी हे नवी मुंबई पाम बीच ठिकाणी असणाऱ्या NRI कॉम्प्लेक्समध्ये NRI कॉलनीमध्ये घुसखोरी करून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। NRI कॉलनीमधील बिल्डिंग क्रमांक 20 मधील 10व्या मजल्यावर असणाऱ्या 1001 आणि 1002 या दोन्ही फ्लॅट्सवर परदेशी आणि अनधिकृत NRI कॉलनीमधील बिल्डिंग क्रमांक 20 मधील 10व्या मजल्यावर असणाऱ्या 1001 नंबरच्या या फ्लॅट्समध्ये परदेशी यांनी अनधिकृतरित्या कब्जा केला आहे। NRI नागरिक दीपक आणि स्मिता अच्युतन या दाम्पत्यांना हे दोन्ही फ्लॅट्स मंजूर झाले होते, मात्र दरम्यानच्या काही काळात अडचणी निर्माण झाल्याने या दोन्ही फ्लॅटचा ताबा हा सिडकोकडे राहिला। दरम्यान अलीकडे NRI नागरिक दीपक अच्युतन यांनी आपला उर्वरित तांत्रिक अडचणी दूर करून अपूर्ण राहिलेला व्यवहार सिडकोशी पूर्ण करून दीपक अच्युतन यांनी हे दोन्ही फ्लॅट्स कायदेशीररित्या नवी मुंबईतील रहिवासी असलेले संतोष कोलते पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्या नावावर केल्याने सिडकोशी असलेला संबंधित व्यवहार पूर्ण झाला आहे। तर कोलते पाटील यांनी NRI सोसायटीमधील या फ्लॅट्सबाबत असलेल्या सर्व देणी रक्कम पूर्ण करून दोन्ही फ्लॅटच्या सोसायटीकडे असलेल्या चाव्या ताब्यात घेऊन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी कोलते पाटील यांना फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी घेऊन गेले असताना या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता मात्र हा फ्लॅट्स आमचा असल्याचं फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या महिलेने सांगितलं। दरम्यान कोलते पाटील यांनी तात्काळ पोलीस कंट्रोलला फोन करून ही माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलीस कर्मचारी घुगे या ठिकाणी पोहोचले। पोलिसांसमेत कोलते पाटील हे पुन्हा गेले असताना पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत संबंधित महिलेने काहीही माहिती दिली नाही। तर याच वेळी या फ्लॅटच्या बाहेर 4 बाउन्सर खास ठेवण्यात आले होते। दरम्यान इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या गाडीवर दिवा आढळून आला। याबाबत कोलते पाटील यांनी आपल्याला फ्लॅट्समध्ये अनधिकृतरित्या राहत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दादागिरी विरोधात आपला संताप व्यक्त केला। काय म्हणाले कोलते पाटील पहा। हे फ्लॅट सिडकोमध्ये होते आधी आणि दीपक आणि स्मिता अच्युतन या 2 लोकांच्या नावावर होते आणि त्यांच्याबद्दल ते साधारणतः NRI होते आणि बाहेर देशामध्ये राहतात। त्यांच्यातर्फे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणून आम्ही आहोत। आम्ही रजिस्ट्रेशन पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली आहे त्यांच्याकडनं। त्यांच्या बिहाफमध्ये आम्ही हे डॉक्युमेंटेशन आणि हे फ्लॅटचे सगळे पैसे भरणे आणि ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून सिडकोकडनं काल रीतसर पद्धतीने ॲग्रीमेंट करून आम्ही आलो आणि सिडकोने आम्हाला सांगितलं की सोसायटीमध्ये जाऊन तुम्ही सोसायटीचे ड्यूज वगैरे क्लिअर करा आणि सिडको सोसायटीच्या लोकांना घेऊन तुम्ही जाऊन फ्लॅटचा ताबा घ्या। तर सोसायटीत आलो असता आणि ड्यूज क्लिअर करण्याच्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोललेलो असताना सोसायटीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या फ्लॅटमध्ये कोणतरी दुसरा माणूस राहतो। तर मी बोललो जर ते फ्लॅटचा ताबा आम्हाला दिलेला आहे सिडकोनी आणि रीतसर पद्धतीने आमचा फ्लॅट आहे तो एवढ्या वर्ष खाली आमचं नाव लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी असताना दुसरा व्यक्ती कसं काय राहत असेल तिथे। तर ते बोलले की चला म्हणून आपण बघू म्हणून सोसायटीचे हे कर्मचारी आणि आम्ही इथं आलो असता तिथे कोणतरी आतमध्ये राहते असं दिसतं आणि त्यांचे हे वरती गेलं असताना तिथे कोणतरी लेडीज होती आणि ते काय दरवाजा खोलायला तयार नाहीत आणि स्वतःचं नावही सांगायला तयार झालं नाही। तर ही सगळी परिस्थिती आम्ही बघून खाली आलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्या घरात कोण असतील वयस्कर माणसं त्यांना बोलून घ्या म्हणजे आपल्याला पुढचं डिस्कशन करता येईल। दरम्यान NRI सोसायटीचे कर्मचारी यांनीही याबाबत काय म्हटलंय तेही ऐका। नक्की आहे कोणाचं कसं काय नेमकं आहे? ये फ्लैट अच्युतानंद का नाम पे हमारे पास सिडको से अलॉटमेंट आया था, लेकिन लास्ट 10 साल से वो घर में कोई नहीं थे। अभी हम 2016 में वो घर में कोई ऑक्यूपाइड है और 2016 के बाद हम सिडको में 10-15 कॉरस्पॉन्डेंस किए जो अनऑक्यूपाइड अनऑथराइज पर्सन उसमें ऑक्यूपाइड किया है उसको जाके वैकेंट करो, लेकिन स्टिल सिडको उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहा है। वो अच्युतानंद का नाम पे है वो हमारा खिलाफ हम कॉरपोरेशन में 10-12 कॉरस्पॉन्डेंस किए जो उसका जेरस कॉपी हम लिस्टेल ओनर को दिए कॉपी उसका। नहीं उन लोग के एग्नेस्ट में हम सिडको में कॉरस्पॉन्डेंस किए। बिल्कुल। तो सिडको कुछ करते हैं? सिडको किया कि नहीं किया हमारे पास कोई कॉरस्पॉन्डेंस अभी तक आया नहीं है बेटा वो बिटवीन ओनर एंड MACB उसमें हमारा कोई रोल नहीं है। मंत्रालयात विखे पाटील यांच्या कार्यालयात काम करणारे कार्यकारी अधिकारी परदेशी हे नवी मुंबईत कार्यरत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या NRI कॉलनीमध्ये NMMTच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत होते। याविषयी परिवहन समितीच्या सदस्यांनी तक्रार केल्यानंतर परदेशी राहत असलेल्या फ्लॅट्स NMMTने ताब्यात घेतला आणि याच वेळी बेघर झालेल्या परदेशी यांनी
सिडकोच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटचा ताबा घेतला. यावेळी मीटरही लावण्यात आले आणि हे मीटर देखील कसे लावले हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येतोय. सिडकोच्या ताब्यात असलेल्या फ्लॅट्समध्ये परदेशी राहत असल्याचे समोर आल्याने आता याबाबत सिडको नव्या मालकाला कसा ताबा देणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. मात्र याबाबत नवे मालक कोलते पाटील यांनी याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्याकडे याबाबत आपली कैफियत मागून दाद मागितली आहे. ज्या फ्लॅट्समध्ये परदेशी सध्या राहत आहेत त्या फ्लॅटचा ताबा अधिकृत सिडकोने दिला असल्याचं परदेशी यांच्या जवळचे मित्र सांगत आहेत. पूर्वीचे मालक यांच्यासोबत भाडे करार देखील केला असल्याचा दावा त्यांच्या मित्रांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत परदेशी आणि सिडकोने याचा खुलासा करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादा वरिष्ठ अधिकारी खरोखरच घुसखोरी करून राहत असेल आणि त्याला सर्व शासकीय यंत्रणा पाठीशी घालत असेल तर न्याय मिळणार तो कसा याविरोधात आपण न्यायालयीन लढाई देखील करणार असल्याचे विद्यमान मालक कोलते पाटील यांनी सांगितलं. तर याबाबत अधिकारी परदेशी यांनीच आपली बाजू योग्य कशी यासाठी खुलासा करण्याची गरज निर्माण झाली आहे.